आज आपण वाळवणीचा पदार्थ बघणार आहोत, तो म्हणजे साबुदाणा बटाट्याचे पळी पापड। कढईत घातल्यानंतर पापड दुप्पट फुलणारे हा पापड अतिशय चविष्ट, बनवायला सोपा, साबुदाणा न शिजवता हे असे खमंग खुसखुशीत पापड तयार होतात। पळी पापड असल्यामुळे बनवायला अगदी सोपे आहेत। हे तुम्ही पापड बनवू शकतात। वर्षभर टिकणारे बटाटा साबुदाण्याचे पापड बनवताना बटाटा किती घ्यायचा, साबुदाणा किती घ्यायचा, पापड चिरू नये म्हणून काय करावं, तर आज आपण अगदी परफेक्ट अशी साबुदाणा बटाट्याचे पापड पळी पापड बघणार आहोत। पापड बघायला गेलं तर अतिशय खुसखुशीत तयार होतात। हे तोंडात टाकताच विरघळणारे हे बटाट्याचे साबुदाण्याचे पापड तयार होतात। चला तर मग हे उपवासाचे बटाट्याचे साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे ते पाहूयात। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तुम्ही ते बघू शकताय, ह्या माझ्या ट्विन्स मुली आहेत, 2 जुळ्या मुली। तर त्या बघा कशा खातायत, तुम्हाला त्या सांगू शकतात हे साबुदाणा पापड कसे झाले आहेत ते। तुमच्या त्या सांगण्यावरून तुम्हाला लक्षात येतच असेल। साबुदाण्याचे पापड करण्यासाठी इथे मी मोठं एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला पाणी पिण्याचा जो ग्लास आहे त्याने आपल्याला साधारण 12 ग्लास पाणी घ्यायचं आहे, कारण की मी इथे 2 ग्लास साबुदाणा घेणार आहे। त्याकरता एका ग्लासला 7.5 पट पाणी टाकायचं आहे, म्हणजे दोन्ही ग्लासला साधारण मी 12 ग्लास पाणी टाकलेलं आहे। इथे मी 12 ग्लास शेवटचा आहे तो देखील टाकलेला आहे। इथे साधारण मी 12 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आता हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि मीडियम गॅस ठेवून आपल्याला छान अशी दणकून उकळी काढायची आहे। खळखळून असं पाणी बघू शकताय, अगदी खळखळ उकळत आहे पाणी। एक 7 ते 8 मिनिटानंतर बघू शकताय छान अशी उकळी काढून घेतल्यानंतर आता गॅसची फ्लेम जी आहे बंद करून टाकायची आहे। आता गॅस कुठंच चालू करायचा नाही आहे। गॅस बंद केल्यानंतर इथे मी साधारण ज्या ग्लासने आपण पाणी घेतलं होतं मोजून त्याच ग्लासने मी 2 ग्लास साबुदाणा घेतलेला आहे। आता साबुदाणा ह्याच्या गरम पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि आपल्याला मी ते साबुदाणा सकाळी मला पापड घालायचे याच्याकरिता इथे मी रात्रभर साबुदाणा भिजवून घेणार आहे। तर मी रात्रभर साबुदाणा भिजवणार आहे। हा कमीत कमी 7 ते 8 तास साबुदाणा भिजला पाहिजे। आता ह्याला झाकून ठेवून आपल्याला रात्रभर साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। तर अर्धा किलोच्या साबुदाण्यासाठी इथे मी 1 किलो बटाटे कुकरच्या 4 शिट्ट्या काढून बटाटा शिजवून घेतलेला आहे, अगदी परफेक्ट शिजला आहे। अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे 1 किलो बटाटा घेतलेला आहे, कारण आता ह्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे बटाट्याची। साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवताना जर तुम्ही कच्चा बटाटा घातला तर पापडाचा रंग बदलतो, ते थोडेसे काळसर होतात बटाटे आणि तळल्यानंतर देखील लालसर पापड होतो। म्हणून बटाटा शक्यतो शिजवूनच घ्या। सगळे बटाटे खिसून घेऊया। आता आपण मी इथे खिसणी घेतलेली आहे, तुमच्याकडे जी कुठलीही खिसणी असेल घरातली ती घ्यायची आहे आणि हे बटाटे शिजवून घेतलेले किसून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे अजिबात बटाटा वगैरे अजिबात राहू द्यायचं नाही आहे, छान असे खिसून घ्यायचे आहेत बटाटे। किंवा तुम्ही देखील मॅश देखील करू शकता काटा चमच्याने बटाटे। आता इथे अशाच पद्धतीने इथे सुद्धा मी बटाटे 1 किलो प्रमाणात बटाटे किसून घेतलेले आहेत, बघू शकताय तुम्ही। तर मी या साबुदाणा रात्रभर छान भिजवून घेतलेला आहे। तर या साबुदाणा जे वरचं आहे पाणी तरंगून आलेलं आहे, साबुदाणा खाली आहे, साबुदाणा देखील टमटमीत असा फुगला देखील आहे, बघू शकताय। त्यासाठी उकळत्या पाण्यातच हे साबुदाणा टाकायचं आहे। आता एक्स्ट्रा वरचं जे पाणी तरंगून आलेलं आहे, साबुदाणा खाली आहे आणि पाणी एक्स्ट्रा वरचं आहे ते काढून घ्यायचं एका पातेल्यावर। त्याचं सुद्धा आपण पुन्हा पुढे वापर करणार आहोत, ते पाणी बाजूला ठेवून देऊयात। आता साबुदाणा आहे रात्रभर भिजवून घेतलेला, आता पळीने आपल्याला एकरित्या छान असं एकत्रित असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मिक्स करून घेतलं, बघू शकताय साबुदाणा देखील छान भिजला देखील आहे, बघू शकताय। हातामध्ये घेतल्यानंतर छान असा मॅश होतोय। आता हा साबुदाणा आहे तो आपल्याला या हँड मिक्सने क्रश करून घ्यायचा आहे, बघू शकताय। साबुदाणा जो आहे पूर्ण असा क्रश होतो, अख्खा साबुदाणा आहे तो। किंवा तुम्ही ह्या ठिकाणी मिक्सर देखील वापरू शकता। थोडं थोडं मिश्रण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं, फिरवून घ्यायचं आहे।
आता इथे मी छान असा साबुदाणा देखील क्रश करून घेतलेला आहे। छान बघू शकता एकरीत्या छान असं क्रश झालेला आहे साबुदाणा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला बटाटा जो किसून घेतलेला आहे तो देखील टाकायचा आहे। मी थोडा बाजूला ठेवलेला आहे, थोडासा टाकलेला आहे। तो देखील साबुदाणा आहे, तो बटाटा आहे, तो सुद्धा आपल्याला हँड मिक्सर छान फिरवून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचं। आता पाणी जे आपण काढलेलं होते एक्स्ट्रा त्याच्यामधलंच ते सुद्धा आपल्याला या पातेल्यामध्ये टाकायचे। आपण साबुदाणा क्रश करून मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे साबुदाणा, कारण छोटं पडलं ते पातेलं आहे ते स्टीलचं, त्यासाठी मी मोठ्या पातेल्यामध्ये काढलेला आहे। जो बटाटा होता तो देखील मी घातलेला आहे, थोडासा ठेवलेला त्या बाजूला। आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळी छान असं एकसारखं असं ही ह्याच्यामध्ये आपल्याला हँड मिक्स फिरवून घ्यायची आहे, एक 3 ते 4 मिनिट। आता बघू शकता हँड मिक्स देखील छान फिरवून घेतलेले आहे। बटाटा साबुदाणा छान असा मिक्स झालेला आहे एकरीत्या असं हँड मिक्सनं, बघू शकता। तुमच्याकडे हँड मिक्स असले तर हँड मिक्स देखील वापरू शकता। तर इथे मी बाजूला पाणी जे आहे छान असं उकळून घेतलेलं आहे, 3 ग्लास पाणी हे आपल्याला उकळूनच घ्यायचं आहे, नाही तर पाणी जर नाही उकळून घेतलं तर आपल्या पापड्या ज्या आहेत त्या उलू शकतात, त्यासाठी आपल्याला उकळून पाणी घ्यायचं आहे। आता इथे मी सर्व देखील 3 ग्लास पाणी आहे ते घातलेलं आहे या मिश्रणामध्ये। मला साधारण इथे मी पहिले 12 ग्लास आपण सर्वात अगोदर साबुदाणा भिजवण्यासाठी आणि नंतर 3 ग्लास असं एकूण मिळून 15 ग्लास आपण पाणी वापरलेलं आहे। तर इथे परी पापड करण्यासाठी परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे। जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचं हे मी बॅटर ठेवलेलं आहे। जास्त जर पातळ झालं तर पापड्या घालता येणार नाही, त्यासाठी मीडियम कन्सिस्टन्सीचं हे बॅटर ठेवलेलं आहे। मीठ घालून घ्यायचे चवीनुसार आणि वाळवण्याच्या रेसिपीला मीठ कमीच घालायचं, जास्त घालायचं नाही आहे। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मिरचीचा ठेचा आहे तो घालायचा आहे। मी साधारण 4 ते 5 मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या, ते देखील ठेचा घालायचा आहे। आणि तुम्ही या ठिकाणी लाल तिखट देखील घालू शकता, तुम्ही या ठिकाणी जिरे देखील घालू शकता। पण उपवासाला जिरे चलत नाहीत, त्यासाठी मी ते जिरे घातले नाहीत। तुमच्याकडे चलत असले तर तुम्ही जिरे देखील घालू शकता। आता हे आपल्या मिश्रण देखील तयार झालं आहे। बॅटर खूप पातळ नको, खूप घट्ट देखील नको, त्यासाठी पाणीही खूप बेतानं घालायचं आहे। गरम पाणी घालायचं, थंड पाणी अजिबात घालायचं नाही। थंडचं पाणी घातलं तुमच्या पापड्या ज्या आहेत त्या उलू शकतात। तरी इथे पापड घालण्यासाठी इथे मी प्लास्टिकचा पेपर घातला आहे, त्याला तेल लावायचं नाही आहे। उन्हाळीचे वाळवणीचे जे पदार्थ असतात त्यामध्ये शक्यतो तेलाचा वापर करायचा नाही। जर आपण वर्षभर हा पदार्थ साठवून ठेवतो त्याला तेलाचा वास येतो, तर पापड घालताना पातळ घालायचे नाहीत, थोडेसे जाडसर ठेवायचे। पातळ पापड घातला तर सुकल्यानंतर त्याला चिरा पडतात, ते तुटतात। पळी पापड बनवणं तर खूप सोपं आहे, कारण यामध्ये पीठ मळण्याची लाटायची अजिबात गरज पडत नाही, त्यामुळे 2 ते 3-4 किलोचे पापड सहज बनवू शकता तुम्ही। आता इथे पळीने आपल्याला थोडंसं मिश्रण या प्लास्टिकच्या पेपरवरती घालायचं आणि हे पसरून घ्यायचं आहे या पद्धतीने पळीने। तर अशाच पद्धतीने इतर राहिलेले देखील मी इथे पापड देखील पळीने छान असे पसरून घेतलेले आहेत। छान देखील प्लास्टिकच्या पेपरवरती छान घालून घेतलेले आहेत, बघू शकताय तुम्ही, अगदी मस्त तयार झालेले आहेत। आता हे आपल्याला पूर्णपणे हे वाळवून घ्यायचे आहेत उन्हामध्ये, कडकडीत उन्हामध्ये। आता 2 दिवसांनी मी इथे उन्हामध्ये पापड कडकडीत उन्हात वाळवून घेतले आहेत आणि पापड वाळवून घेतले, सुकल्यानंतर पापडाचा रंग बघू शकता तुम्ही, पांढरा शुभ्र आहे। तर ते जरासुद्धा काळसर झाले नाही आहेत, की ज्यामुळे उकडलेला बटाटा वापरला आहे, कच्चा बटाटा अजिबात वापरायचा नाही त्यासाठी। तर इथे बघू शकता अगदी बोटं देखील दिसत आहेत माझे, इतके छान असे पांढरे शुभ्र तयार झालेत बटाट्याचे साबुदाण्याचे पापड। तर आपण इथे लगेच पापड तळायला घेऊयात। तर इथे मी स्टीलची कढई घेतलेली आहे जाडबुडाची, त्याच्यामध्ये साधारण तेल टाकलेलं आहे मी। तेल देखील छान कडकडीत गरम करून घ्या आणि तेलामध्ये पापडी टाकायची आहे। ते तुम्ही तेल कडकडीत गरम जर नाही करून घेतलं तर तुमची पापडी फुलणार नाही, कच्ची राहू शकते, कडकडीत गरम करून घ्यायचे। गॅसची आज आहे ती मीडियम ठेवायची आणि पापड्या छान अशा तळून घ्यायच्या। बघू शकता अगदी दुप्पट फुललेल्या आहेत आपल्या छान अशा पापड्या, साबुदाणा बटाट्याचे पापड। आता अशाच पद्धतीने आणखीन देखील तुम्हाला पापडी तळून दाखवते। तेलात पापडी घातली की अगदी दुप्पट छान फुलते, बघू शकताय। खमक खुसखुशीत रुचकर असे साबुदाणा बटाट्याचे पापड लागतात हे।
आता इथे मी पापड तळून घेतलेले आहेत. उपवास साबुदाणा बटाटा अगदी तळलेली पापडी न तळलेली पापडी बघू शकता, अगदी दुप्पट फुललेली आहे. आता तुम्हाला खुसखुशीतपणा बघा, अगदी छान असे तळले गेले आहेत, अगदी कुरकुरीत खुसखुशीत मस्त रुचकर हे चविष्ट लागतात पापड. बघू शकते अगदी छान असे खुसखुशीत तयार झाले आहेत हे पापड. अजिबात तेलकट होत नाहीत. बघू शकताय हाताला तेल देखील लागलेलं नाही आहे. आवाजातून तुम्हाला लक्षात असेल किती खुसखुशीत झालेले आहेत आपले पापड. अगदी लगेच तोंडात टाकतात हे पापड विरघळतात. वाळवणीच्या पदार्थामध्ये दरवर्षी उपवासाला वेगवेगळे पदार्थ बनवत असाल तर हा पापड जरूर ट्राय करा. एकदा बनवला तर वर्षभर खा. हा उपवासाचा पापड तोंडात टाकताच विरघळतो. खुसखुशीत रुचकर हा साबुदाणा बटाट्याचे पापड तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा हे असे उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे पापड नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंटद्वारे देखील नक्की सांगा. वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून देताला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटू. तोपर्यंत बाय.